विठ्ठल सच्चिदानंद विठ्ठल पूर्ण ब्रह्मोत्तरानंद ईश्वरानंदी वल्लभ हरिभक्ती परायण श्री किरणजी महाराज वाटारे डॉक्टर तुमच्याकडून महाराज म्हणायचं राहून गेला. तुम्ही महाराज म्हटलेच नाही. महाराज म्हटले किती म्हणजे इतक्या कमी दिवसात महाराज होण्याचे भाग्य महाराष्ट्रात डॉक्टर किरणजी कारण गळ्यात माळ घातल्यानंतर 1 महिन्याच्या आत महाराज ही उपाधी आणि तीही ज्याला आपण लटकी उपाधी नाही. काही वेळेला एखाद्याला चेअरमन म्हणतात पण कुठल्याच पदावर नसतो. त्यांनी वास्तव या ठिकाणी आत्ता आपण सर्वांनी अनुभवलं की एखाद्या मुरब्बी कीर्तनकारासारखं कुठेही त्यांना अडखळत कुठेही ते अडखळले नाही. त्याचप्रमाणे नानाचा आणि आमचा आता अभिप्राय या ठिकाणी आला. मोठी नानांचा आता आमचे नाना आपले नाना कदम मौली हे तर त्याबद्दल अभिप्राय देणारच आहे. पण म्हणजे माईकवर देणार. हो हो एक मिनिट आता हे यांचा अभिप्राय आधी घेतल्यानंतर तुम्ही बोलताना ते करून नाना बोलली होती नाना की महत्वाचं म्हणजे जो अभंग त्यांनी निवडला त्या अभंगाला त्यांनी पुरेपूर न्याय दिला आणि अभंगाच्या विषयाव्यतिरिक्त अवांतर एकही शब्द त्यांच्याकडनं आला आणि प्रत्येक चरण हे टप्प्याटप्प्याने त्यांनी स्पर्श करत गेले आणि अतिशय आपली जी अंगभूत असणारी विद्वत्ता आहे ती त्यांच्या आजच्या या कीर्तनातून आपल्याला दिसली. म्हणजे आत्मोन्नती विश्वशांती स्वानंद श्री गुरु वारकरी प्रेमळ भक्त मंडळ नाशिक जिल्हा परिसर या मंडळाला या मंडळामध्ये एका मोठ्या कीर्तनकाराचा एक तुरा आज मानाचा तुरा आज पुन्हा एकदा अशा गोड महाराजांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वजण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. आणि आता तुमचं क्षेत्र जरी आहाराविषयी असेल तर लोकांना आता शरीर निरोगी व्हावं याच्याकरता तुम्ही आता आहार देत होते. आता त्यांचं अंतःकरण निरोगी व्हावं शुद्ध व्हावं याच्याकरता आता जो तुम्ही दिला तो ज्ञानाचा आहार आहे. तो प्रबोधनाचा आहार आहे. तो आता तुम्ही सुरू करायला हरकत नाही. तुम्हाला आता मागे पाहण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचं गीतेवर असणारं प्रभुत्व अर्थात प्रभुत्व त्याला म्हणता येत नाही. गीतेवर कोणाचंच प्रभुत्व नाही. कोणाचं गीतेवर प्रभू योगेश्वर सोडले तर कोणाचंच गीतेवर प्रभुत्व नाही. पण गीतेला तुम्ही स्वीकारलं आणि गीता तुमच्या जीवनात यावी याच्याकरता तुम्ही जी साधना करताय 700 दिवस तुम्ही संकल्प केलेला आहे की 700 दिवस लगातार मी गीतेचं पारायण करेन. 700 पारायण त्यांचे गीतेचे होणार आहे. आतापर्यंत त्यांचे 189 पारायण पूर्ण झाले. आपण सगळ्यांच्या वतीने सद्भावना व्यक्त करू का लवकरच तुमचे 700 दिवसाचे जे संकल्प आहे तो लवकर पूर्ण हो आणि एकही दिवस तुम्हाला अशी सद्भावना व्यक्त करतो. पुन्हा 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 तुमचे खूप खूप कौतुक करतो. वास्तविक पाहता कौतुक केलंही पाहिजे आणि त्या कौतुकात तुम्ही पात्र आहात. जे 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 आज हा सगळा आत्ता हा जो आहे त्यांनी जसं दादांनी सांगितलं की आमचं गोपेगावचं मंडळच ज्यांच्यामुळे परिवारात आलं ते रमेश बाबा सोनवणे आणि रमेश बाबांमुळं गोपेगाव जॉईन झाले महाराज. पण रमेश बाबा ज्यांच्यामुळे जॉईन झाले ते भास्कर. असं हे निमित्त असतं. कोणीतरी निमित्त
माणसं जोडत जोडत चालतात, एकाला एक आणि अशी भव्य अशी मोठी एक शृंखला तयार होते आणि त्या शृंखलेचा केंद्रबिंदू असतो भगवंत आणि त्या भगवंताला आपल्याला आपलंसं करायचं आहे. आणि तुम्ही गीतेच्या या निमित्ताने तुमचं नुसतं गीताच नाही आहे तुमचा विषय, तर तुमच्या मुखातून अनेक संतांची अभंगवाणी सुद्धा आम्ही प्रमाणाच्या रूपामध्ये श्रवण केले, ऐकले, म्हणून तुम्हाला आभार मानतो. आणि खरं तर आता आपण सर्वांनी आता ग्रहण काळ सुरू आहे, सूर्यग्रहण चालू आहे आणि असं म्हटलं जातं की सूर्यग्रहणामध्ये अन्न पाणी ग्रहण करू नये आणि त्याच्यामध्ये भगवंताचं चिंतन करावं. तर जे शास्त्राला अभिप्रेत आहे की ग्रहण होण्याच्या अगोदर अन्न ग्रहण करून घ्यावं आणि ग्रहणात मात्र परमार्थ करावं, चिंतन करावं, ते आपल्याकडून घडतंय आणि म्हणून चांगला आहे. आणि हे बालगोपाळांनी जी साथ दिली मस्त जेवल्यानंतर जीवरच येतं आणि त्याच्यात खीर मांड्याचं जेवण होतं, ते खूप झापड आणायचं. मुळात वक्ता असा होता प्रसन्न, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतरच झापड जातं. अशा पद्धतीनं सगळ्या बालगोपाळांनी साथ दिली, बाहेर घेऊन आले. सगळे आपल्याच परिवारातले सगळे सदस्य आपल्या परिवारातले आहेत. त्या सर्वांचे बाळवान असतील, नितीन काका असतील, रमेश माऊली, संभाजी मामा, नवनाथ दादा आणि भास्कर आप्पा, अशोक गोगारे, मोठी नाना, अजून बरीच आमचे श्रीराम नाना आणि म्हणजे असं व्यासपीठावर कोणी बोलत असताना मध्येच अशी प्रॉम्प्टिंग करू आहे, शास्त्राचा नियम आहे, अधिकार बघा पहा, हे सगळं मुद्दाम म्हणजे डोमशे आवाजून आले आणि आधी जे डॉक्टरांबरोबर आलेली जी टीम आहे त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आम्हाला विशेष आनंद झालेला आहे. हां, शूटिंगवाले वा वा वा, आपला कार्यक्रम ते जिवंत ठेवणारे आहे. हा कार्यक्रम यूट्यूबला महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणार आहे आणि पर्यायाने गुरुकुलाचं नाव प्रसिद्ध होणार आहे. आणि आपल्या मला खूप सारा जास्त आनंद जो आज झालाय तो म्हणजे तुका म्हणे जवळ न पाचारिता जावी या न्यायाने त्यांना काय आपल्याला आठवण पण नाही छोटे खाली कार्यक्रम. मग नानांना बोलवावं की पण मग नाना आपल्या सगळ्यांच्या आधी नाना हजर होते, गीतेचं पाठ पण घेत होते. नानांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये दोनच मिनिटात आपण या ठिकाणी अभिप्राय द्यावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे. आणि मला या ठिकाणी पहिला असला कार्यक्रम असल्यामुळे असं वाटायला लागलं का आता ही व्यासपीठ कायमचं झालं ही बाजू आणि प्रशस्त वाटतं. इथं अजून 100-200 लोक या हॉलमध्ये सहजतेने बसतील आणि चांगले कार्यक्रम आहेत. आणि सिस्टीम कदाचित रमेश भाऊ आपल्याला